हे व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्राची. एव्हरीडे कुणमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आय होप सगळे छान असतील, मजेत असतील. तर चला, तर आज आहे स्कूलचा फर्स्ट डे आणि आम्ही सगळे लवकर उठलो आहोत. तर आज काय सोहम माझा वाटतं बिछाणा उचलायचा विसरला आणि मग तो अचानक आंघोळीला गेला. तर मुलांनी मस्त सगळं आंघोळ करून आला होता नुकताच. तर मी उचलतच होते तोपर्यंत त्याने येऊन उचलायचा प्रयत्न केला. त्याला म्हणले हे असं फोल्ड नाही करायचं, उलट्या साईडनी फोल्ड करायचं, असं मी त्याला सांगत होती. तर चला, तर आज काय टिफिनला मस्त भोपळ्याची भाजी बनवणार आहे, जी मी किती वर्ष झाली बनवली नव्हती. अचानक कळलं मला अहोंना ती भाजी आवडते म्हणून मस्त भोपळा मागवला आहे आणि मुलांनाही अशी तर्रीवाली भोपळ्याची भाजी आवडतेच. मग असं टिफिनला तो येत आहे आणि मस्त ब्रेकफास्ट बनवते छानपैकी. आता ब्रेकफास्टला मी काय बनवलं नाही आहे, म्हणजे ठरवलं नाही अजून. गुड मॉर्निंग. तर ऑमलेटचा बेत करूया असं लागला. काय मग आज काय आहे? आज स्कूलचा फर्स्ट डे. मग काय मग छान वाटतं की अरे यार असं वाटतंय? अरे यार, रोज तेवढा अभ्यास करतो बिचारा, स्कूलला जायला कंटाळा येतं. घरी मजा वेगळीच असते. घरी काय दिवसभर तुला अभ्यास करावा लागतं ना, पण हा ते परवडेल, पण स्कूल नको. स्कूल एक लास्ट वर्ष राहिलंय तुझं फक्त स्कूलचं, मग काय टेन्शन नाही. त्यानंतर 11th चालेल. मग आज ऑल द बेस्ट युअर फर्स्ट डे इन युअर स्कूल. आणि हे आमचे छोटे मास्टर हे तर ऑलवेज रडतात स्कूलला जायला. असं ढीक ढीकभर ढगासारखे अश्रू, ढगात जसं पाणी किती तसे अश्रू असतात. कसे असतात रे व्यू? कसं हां, जसा पाऊस येतो तसं माझ्या डोळ्यातून अश्रू येतात. माझे डोळे म्हणजे ढगच आहेत. आज पहिला दिवस हां, बोल तुझं माझं फेवरेट लेक्चर फेवरेट कोणतं लेक्चर आहे? फेवरेट मराठी आणि मॅथ्स आणि मराठी. आणि आज लवकर दिवस म्हणूनच लेक्चर हां का? तुला मॅथ्स आवडतं? मॅथ्स चालेल. मग ऑल द बेस्ट. आज डान्स डान्स पण आवडतं. घरी तर कधी करत नाही. का नाही करत डान्स? तसं करू नको, पडशील तू. हां, मग ते जे छान छान छोटे छोटे टीथ आहेत ना तुझे, दात तुटतील ना रे. आणि मग मला यूट्यूबवर सगळे बोलतील ना तुमच्या मुलाला चड्डी नाही आहे का, ऑलवेज अंडरवेअर बसतो. अच्छा, म्हणजे बघा आता मुलांना पण कळलं की जेमिनायला सांगून मला अशी चड्डी घालायचं. पण मी नाही घालणार आहे ना, पण मी नाही घालणार. काय भाऊ घालून टाकेल? दादा तुझी सगळी कामं करतो ना, मम्मापेक्षा खूप तुझी कामं करतो ना. तुला न्हाऊ घालतो, तुझी तयारी करतो, तुला कपडे घालतो. बेस्ट दादा आहे ना तुझा तो. हो हो हो, संध्याकाळी कधी जाताना तयारी नाही करत, तुला चड्डी घालून देईल, टी शर्ट घालून देईल, अजून काय केस विचारू देतो कधी कधी. मग ह्याला तयारीच बोलतो. खाजून नाही देत. अरे लोकांना वेगळं काहीतरी वाटायचं रे. पाठ खाजून देत नाही असं बोल. तुला पाठीला खाज येते ना, आणि तुला ते खाजून नाही देत ना. त्या दादाला स्वच्छता प्रेमी, स्वच्छता बोल रे. छोटं नाही, तो छोटा आहे ना रे, त्याचा हात कसा जाईल? तो खाजून का नाही देत त्याला? पाठ त्याची खाजून का नाही देत? हँड आहे ना. बघ, दादा बोलतो ते हँड आहे ना आपल्याकडे, त्याने खाजवायचं. दाखव तुझा हँड कुठे, तो ठेवलाय का आता? चालेल. दोघांनाही आज स्कूलचा पहिल्या दिवसाच्या तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि आता माझ्या मागे आहे टिफिन, तुमचा ब्रेकफास्ट. चला मग आता. बघा, मुलांना माहिती आहे, म्हणजे 1 महिना कामं नाही केली ना, अशा उपाशीच ठेवलं तुम्हाला मी. रेनकोट कोण घेणार आहे? अय्या, ओ ऐकलं का? हा बघा काय बोलतो. हा बोलतो आता मला रेनकोट घेऊन घेणार आहे. तुझ्या नवऱ्याला सांग ना.
चला तर टिफिनला आता मस्त भोपळ्याची चणे टाकून भाजी बनवली आहे आणि मोठे भोपळे कापलेत. लिपने नाही जात. टाइम लागतो त्यापेक्षा स्टेशन पटकन नसते. बाय, ऑल द बेस्ट. हा बाय. विव दादा गेला. चला तर इथे विहानचा टिफिन पॅक करते. तर दोघांचा टायमिंग वेगवेगळा आहे. सोहम सकाळीच जातो म्हणजे 12:15पर्यंत निघतो आणि विहानचा टायमिंग आम्ही 1:25पर्यंत तो निघतो. तर त्याला हा नुकताच आता मागवला होता मी टिफिन. आधी त्याचा जो स्टीलचाच होता आणि फक्त झाकणमध्ये असं व्हाईट म्हणजे व्हाईट होतं ना, जास्त घासतो आपण त्यामुळे तो व्हाईट होतो, कारण ऑइली असतात मग ते घासावे लागतात, मग ते एकदम विचित्र दिसतात ते टिफिन्स. म्हणून मी आता हे ठरवलं होतं की स्टीलचेच डबे मागवायचे. तर मग असं विहानला मी स्टीलचा डबा मागवला आणि मस्त त्याला आता त्याचे टिफिन पॅक करते. तर त्याचा टिफिन वगैरे पॅक करून झाला. आता माहीत नाही मला आता हा रडणार आहे का काय करणार आहे, कारण की मग बोलतो ना हप्त्यातून 2दा तरी रडणं होतं स्कूलला जाण्यासाठी. रडणं म्हणजे असं गोंगाट घालत नाही, तो एकदम अश्रू आणेल आणि मुसू रडतो. तास बघू. आणि खरंच तो रडला. स्कूलला गेल्याच्यानंतर गेटच्या आतमधून जायलाच तयार नव्हता. त्याच्या पप्पांनी मला कॉल केला की हा आतमध्ये काय जायला तयार नाही आहे, बघ तू बोल त्याच्याशी. मी हा मी मारेला मग तुला घरी आल्यावर. मग गपचूप त्या मावशीने त्याला आतमध्ये नेलं. ते इथे मस्त आधी त्याची तयारी वगैरे करून घेतली. त्याचा मूड बघा कसा झाला आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आमचं लंच करून घेतलं सगळं. आणि इथे मी मस्त लिंबू पिळल्या पाण्यात, विदाऊट शुगर असं हे लिंबू पाणी आहे माझं, ते मी इंटेक नाही, रडक्या? दोघंही आलेत. रडकं आहे ना हे मुलगा. सुरू झाला आम्हाला स्कूलला नाही जायचंय. सुरू झाला ना स्कूलला जायला रडायचं. मग डबल गेटच्या बाहेर पळून आला. काय आता कोण लपतंय? हॅकर रिव्हील झाला इम्पोस्टर. ओ शिट. मी युट्यूबवरच टाकणार आहे हे सगळं की आमच्या घरात एक रडका मुलगा आहे, इम्पोस्टर रिव्हील. स्कूलला जाण्यासाठी रडतो, न जाण्यासाठी. सॉरी आता त्याला बोलू दे, काय बोलायचे काय तू बोल. काय वा बेटे वा. मंडेचं टाइम टेबल इंग्लिशचं करायचं, कोडिंगचं करायचं. तू मंडेचं टाइम टेबल आणला. व्हेरी गुड. टीचर बोलली it's okay. मग बघ टीचर काय नाही बोलत, टीचर गोड असते. मी सगळे आन्सर्स कॉपी करून माझ्या नोटबुक मध्ये लिहिले. जेवढे पण आन्सर्स असतात कोडिंगचे, कोडिंगचे नाही तर इंग्लिशचे नाही तर आर्टचे, ते लिहून टाकेल टेक्स्टबुक मध्ये. तिथे मी लिहिलं लर्निंग ऑफ कोणती, तिथे मी पुढे लिहिण्याच्या नंतर मी तिथे लिहिलं लर्निंग ऑफ प्रॅक्टिस झाली. अच्छा व्हेरी गुड. मला माहित नव्हतं. रडकय ते सुरू झालं त्याने पहिल्याच दिवशी मस्त बोलतो ना काय नारळ फोडला असं म्हणावा रडून. तर आता हा अहोंचा कारभार बघा. त्याने विहानने त्यांना एक पेन्सिल बॉक्स मागवायला लावलेली आणि त्यांनी बघा किती मागवले आहे. म्हणजे मोजून मला वाटतं 2, 4, 6, 8, 10 पॅकेट्स आहेत टोटली. आणि एका पॅकेटमध्ये 10 पेन्सिल्स आहेत. म्हणजे विचार करा, म्हणजे 6 नाही कितीतरी पॅकेट आहे. 2, 4, 6, 8, 10 पॅकेट्स आहेत. आणि 10 पॅकेटामध्ये एक पॅकेटमध्ये 10 पेन्सिल्स आहेत. इरेझर विथ शार्पनर. तर आता हे एवढं काय करणार आहे, वर्षभर जरी केलं तरी त्याच्यापेक्षा पण जास्त टिकेल मला वाटतं. तर मग आता हे असं असतं, म्हणजे आईला माहिती असतं की आता ऑलरेडी आहे त्याच्याकडे पेन्सिल, पण पप्पांना पप्पांना तर मस्का मारायची गरज नाही लागत, पप्पा असंच घेऊन देतात. पण पप्पांना हे माहीत नसतं, सगळं घेऊन तर पप्पाच देतात, पण पप्पांना माहीत नसतं की त्याच्याकडे आहे आता की नाही आहे. मला माहिती होतं त्याच्याकडे आहे, पण तरी त्याने मागवून घेतले वेगळे काहीतरी. तर चला सध्या त्याला ड्रॉइंगचं वेळ लागला आहे, छानपैकी करतो आहे ड्रॉइंग. तर त्याच्या ड्रॉइंग मी नक्कीच तुमच्यावर शेअर करेल. मम्मीला जाऊ दे म्हणून पेन्सिल घेऊन दिले त्याला त्याच्या वडिलांनी. आणि त्यांना माहीत नसतं की ह्याच्याकडे आहे की नाही, घेऊन देणार ते. आणि आईला माहिती असतं, आईने घेऊन दिलेले नसतात तरी त्यांना माहिती असतं. चला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.